कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे। मुख्य आरोपी आणि माजी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे। 2016 साली अश्विनी बिद्रे अचानक बेपत्ता झाल्या होत्या। पुढील तपासात त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणात त्यांचा सहकारी असलेला अभय कुरुंदकर हा संशयित ठरला होता। त्याच्यावर आरोप होता की त्याने अश्विनीचा खून करून पुरावे नष्ट केलेत। पनवेल सत्र न्यायालयाने अभय कुरुंदकर याला हत्या केल्याचा आरोप ठेवत दोषी ठरवले आहे। या प्रकरणात एक अन्य आरोपी निर्दोष ठरला आहे, तर इतर दोघांना पुरावा नष्ट केल्याच्या आरोपात दोषी ठरवले आहे। याबाबत शिक्षा ही 21 एप्रिल रोजीच्या सुनावणीत देणार आहेत। निकालानंतर अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबियांनी न्याय मिळाल्याचे समाधान व्यक्त केले आहे। मागील तारखेलाच आरोपी क्रमांक 1 यांना खुनाच्या गुन्ह्यामध्ये दोषी धरण्यात आलं होतं आणि आरोपी क्रमांक 3 आणि 4 यांना पुरावा नष्ट करण्याबद्दल दोषी धरण्यात आलं। तर त्याबद्दल आज आम्हाला दोन्ही म्हणजे उभय पक्षीयांना युक्तिवाद करायला सांगितला की जो युक्तिवाद आज आम्ही केला, त्याचबरोबर जी मयत आहेत अश्विनी बिद्रे त्यांची कन्या सुची, तसेच त्यांचे पती राजू गोरे, यांचे वडील जयकुमार बिद्रे आणि त्यांचे बंधू, यांना चौघांना आम्हाला आनंद बिद्रे आम्हाला सगळ्यांना त्यांनी ऐकलं। तर आत्तापर्यंतचा जो वेळ गेला तो सर्व आमच्या दोन्ही पक्षांचे युक्तिवाद, त्याच्यामध्ये फिर्यादी पक्षांनी म्हणजे आम्ही फाशीच्या शिक्षेची मागणी केली आणि त्यांनी दया दाखवावी, ही केस फाशीच्या परिक्षेत्रात आणू नये असा त्यांचा युक्तिवाद होता, जन्मठेप द्यावी या प्रकारे त्यांनी युक्तिवाद गेला। त्याचप्रमाणे त्यांचं जे कुटुंब आहे अश्विनी बिद्रे, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। त्यामुळे आज न्यायालयाने सांगितलं की ज्या गोष्टी माझ्यासमोर आज आलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचा सर्वकष विचार करायला आज मला वेळ पाहिजे आणि ह्या सगळ्याचा मी तौलनिक अभ्यास करीन आणि त्याप्रमाणे मी माझ्या निष्कर्षांना येईन आणि 21 तारखेला मी निर्णय जाहीर करीन। अपेक्षा आहे कुटुंबाची, तसंच या संदर्भात या केस संदर्भात उशीर झाला आहे। ज्याप्रमाणे मी फाशीची मागणी केली त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केलेली आहे आणि उशीर जो आहे त्याबाबत अगदी म्हणजे सिद्धी किंवा सुची ही लहान असून सुद्धा ती असा वेळ जातो आणि का जातो यावर पण तिने बोलताना कॉमेंट्स केल्या। पनवेल कोर्टातील हा ऐतिहासिक खटला आहे, कारण पनवेल कोर्ट इथे 2019ला चालू झाल्यानंतर पहिला असा खटला आहे की जो ऐतिहासिक आहे। या खटल्याबद्दल बाहेरून किंवा आतून या गोष्टी आपल्याला माहिती असतात, पण प्रत्यक्ष सुनावणी दरम्यान काय झालं ह्याबाबतचा आम्ही साक्षीदार आहे आणि हे घटनेचं कामकाज, खटल्याचं कामकाज कसं चाललं हे मी जवळून पाहिलं। ह्याच्यामध्ये घरत साहेबांचा विशेष सरकारी वकील म्हणून हा जो रोल आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे। हा खटला एवढा क्लिष्ट होता, कठीण होता आणि तो कठीण खटला कोर्टासमोर व्यवस्थित मांडून सिद्ध करणं ही साधी गोष्ट नव्हती। असाध्य ते साध्य करी जो सायास, कारण अभ्यास तुका म्हणे। एकच माणूस घरत साहेब यांच्यामुळं हे शक्य झालेलं आहे आणि म्हणून विशेष अभिनंदन मी त्यांचं करेन। दुसरा जो पार्ट आहे तो आहे न्यायाधीशांचा। याच्यामध्ये एवढा मोठा पुरावा समोर आला आणि या पुराव्यातून म्हणजे तुसाच्या ढिगाऱ्यातून धान्याचे कण शोधून ते बाहेर काढणं हे काम न्यायाधीश पालदीवर साहेब यांनी केलं आहे। एक रामशास्त्री बाणा त्यांनी दाखवून दिला आहे। त्याच्यामुळं आपल्या देशात, आपल्या राज्यात असे सरकारी वकील आहेत, असे न्यायाधीश आहेत आणि म्हणून न्यायव्यवस्थेला, समाजाला येणाऱ्या काळात धोका नाही असं मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगतो। मी तुम्हाला ह्या बाबतीत स्पष्ट सांगतो, 2018 पासून हेमंत नगराळेवर सहआरोपी करावे म्हणून आपल्या समोर प्रेस कॉन्फरन्स घेतली, मुख्यमंत्र्यांना भेटूनही त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मी। त्यामुळे मी आजही पाठपुरावा करतो आहे। आता कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर आणि पाठपुरावा करू, नसेल तर आम्ही त्यामध्ये याचिका दाखल करू, ह्या सगळ्या गोष्टी करतील। या प्रकरणामध्ये प्रवीण परदेशींनी खूप महत्त्वाचा रोल बजावला होता। दिवसभर फडणवीसांची भेट झाल्यानंतर परदेशांकडे गेले, त्यानंतर पुढे हालचाली वाढताना दिसून आल्या।
नाही, त्यांचं काम मान्य करावं लागेल, कारण त्यांनी घरत साहेबांची जी ऑर्डर केली ती त्यांनी केली. नंतर जे इथल्या म्हणजे गृहसचिवांनी ती ऑर्डर चेंज केली, त्यांच्या मानधनाचा विषय चेंज केला, तीही परत परदेशी साहेबांनीच रिइस्टेट केली. त्यांची ह्या केसबद्दल बघण्याची भूमिका जी होती ती पॉझिटिव्ह होती, कारण त्यांनी आम्हाला खूप चांगला रिस्पेक्ट दिला. एवढं आहे तेही मी स्पष्ट बोललो आहे. किंवा माध्यमाच्या प्रतिनिधींनी काय मदत केली तेही मी आज कोर्टासमोर सांगितलेलं आहे. आज मला बोलवण्यात आलेलं न्यायालयाने माझं मत मांडण्यासाठी. मग माझं एकच मत होतं की ह्या सिस्टीममध्ये जी संत गती आहे, ज्याच्यामुळे केसेस सॉल्व्ह होत नाही, त्याच्याबद्दल काहीतरी करावं. कारण आमची देखील केस 9 वर्ष लागले आहेत. 9 वर्षानंतर बाबांच्या एफर्ट्स, बाबांनी जे प्रयत्न केलेत त्याच्यामुळेच इथे कुठेतरी निकाल लागायची शक्यता आहे, नाहीतर तेही झालं नसतं. आणि पोलिसांनी जो हलगर्जीपणा केला आहे सुरुवातीला, तो खूप निंदनीय आहे. कारण खूप क्रूरतेने माझ्या आईला मारण्यात आलं आहे. आणि ही खूप असं विचार जरी आला तरी असं शहार येतात अंगावर की कसं झालं असेल, ची काय अवस्था असेल. कारण काही झालं तरी ती माझी आई होती आणि आईची उणीव ही नेहमी भासत राहते. त्यामुळे मला वाटतं की या लोकांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि फाशी व्हावी.